गणपतीपुळे म्हणजे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळे। दरवर्षी इथल्या समुद्रात डुंबण्यासाठी आणि गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक येतात। पण इथे येणाऱ्यांना अनेकदा भेडसावते ती राहण्याची गैरसोय। अव्वाच्या सव्वा पैसे मोजायला प्रत्येकालाच जमतं असं नाही। त्यामुळे मग स्टे न करता देवदर्शन उरकून घरी परतण्या वाचून अनेकांना पर्याय उरत नाही। त्यामुळे ते भक्त निवास व्हावं अशी मागणी केली जात होती। आता त्या मागणीची अंमलबजावणी होतीये। या आलिशान भक्त निवासात आता चक्क 20 ते 300 रुपये मोजून राहता येणार आहे। 73 खोल्या आणि एकाच वेळी 1000हून जास्त लोक राहतील असं 11 कोटींचं भक्त निवास मंदिर समितीने बांधलंय। आता खरोखरच गणपतीच पावला असं सारे म्हणतात। जी राहण्याची सोय आहे इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह, किमान 1200 पर्यंत आहे। तर आमची इच्छा आहे की असं की जे दर्शनाला येतात त्यांना अशी धर्मशाळा अशी काहीतरी व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून भक्तांना त्याचा लाभ घेता येईल। इथे लोक हजारो लोक मोठ्या श्रद्धेने येतात, पण इथे सर्वसामान्य माणसांना परवडणारे राहण्यासाठी चांगली व्यवस्था व्हावी, कारण इथे दर परवडत नाही सर्वसामान्य माणसांसाठी। आणि इथे भक्त निवासाची आता सोय होत आहे। सामान्य लोकांना यावची इच्छा असते पण ते येऊ शकत नाही, कारण की ते राहण्याची व्यवस्था खूप महाग वगैरे अशी आहे की ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखी नाही। तर आता हे समजलं की ते भक्त निवास वगैरे होत आहे 20 ते 300 रुपयापर्यंतची भक्तांची सोय होणार आहे, ती खूप अतिशय चांगली आहे। I found that it's very expensive to stay. The accommodation over here is quite expensive. Like common people can't afford staying here. I wish that next time we come we see that. लवकरच या भक्त निवासाचं उद्घाटन होणार आहे। शाळेतल्या मुलांना या भक्त निवासात राहण्यासाठी विशेष सवलत मिळणार आहे। तसंच थोड्याच दिवसात ऑनलाईन पद्धतीने या भक्त निवासाचं बुकिंग सुरू होणार आहे। गणपतीपुळ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या भरपूर वाढते आहे। गेल्या वर्षी सुमारे 18 लाख पर्यटक गणपतीपुळ्यात येऊन गेले आणि अनेकांची राहण्याची गैरसोय होते, जागा मिळत नाही, अपुरी पडते। याच्यासाठी सर्वसामान्य भक्त ते टॉप क्लासचे भक्त या सर्वांची व्यवस्था करणारा असा हा भक्तनिवास संकल्पना राबवलेली आहे। पर्यटन स्थळांवर गेल्यानंतर महागड्या हॉटेल्समुळे पर्यटक मेटाकुटीला येतात, पण आता महागाईच्या जमान्यात इथे येणाऱ्या पर्यटक आणि गणेश भक्तांसाठी देवस्थानने दिलेली ही अनोखी भेट ठरली आहे। अमोल कलेचे ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, गणपतीपुळे।